नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सीईटीपीची पोलखोल प्रक्रिया, उद्योगांकडून दूषित पाणी थेट ओढ्यात. संयुक्त पाहणीत धक्कादायक प्रकार उघड. पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत सीईटीपी व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. पाहणी दरम्यान काही प्रक्रिया, उद्योगांकडून सीईटीपी मधील दूषित पाणी पाईपलाईनद्वारे थेट ओढ्यात सोडलं जात असल्याचे निदर्शनास आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभागाचे अधिकारी, आंदोलक प्रतिनिधी तसेच प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सकाळपासून सुमारे 90 एकर क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत बहुतांश क्षेत्रामध्ये आजपर्यंत सीईटीपीचे पाणी पोहोचले नसल्याचे आढळून आले. केवळ सुमारे 25 एकर क्षेत्रातच प्रत्यक्ष पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे समोर आले. पाहणी दरम्यान आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं की काही ठिकाणी प्रक्रिया उद्योगांकडून सीईटीपीचे दूषित पाणी थेट ओढ्यात सोडलं जात आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होताच संबंधित उद्योगांकडून कामगारांना घटनास्थळी बोलावून पाहणी प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दबावाचे वातावरण निर्माण करून पंचनामा रोखण्याचा प्रयत्नही झाल्याचं आंदोलकांचे म्हणणे आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या संदर्भात प्रशासनाकडून चौकशी सुरू असतानाच हा प्रकार उघड झाल्याने सीईटीपी व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर आणि प्रक्रिया उद्योगांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. उर्वरित क्षेत्राची पाहणी उद्या पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर सविस्तर अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पंचगंगा नदी प्रदूषण करण्यात आता प्रशासन कोणती भूमिका घेणार, दोषींवर कोणती कारवाई होणार आणि प्रदूषण रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागलं आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड.